या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे विक्रांतवर खूप चिडलेले असतात आणि त्याच्या कानाखाली मारत असतात. पण मग लीला त्यांच्यासमोर जात त्यांना थांबवते. ती म्हणत असते की एजे, या सगळ्याबद्दल आपण नंतर बोलूयात, पण आधी तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला, तुम्हाला खूप मोठी जखम झाली आहे. आणि मग ती विश्वाला सांगते की विश्वा दादा, चल आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. पण एजे म्हणतात की लीला, तू इथेच थांब, इथे तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. मी विश्वासोबत जातो हॉस्पिटलमध्ये. पण लीला काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की या परिस्थितीत मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. पण सगळेजण लीलाला समजावतात. आणि मग त्यानंतर एजे म्हणतात की लीला, मला आधी हे सांग की तुला या सगळ्याबद्दल कसं कळलं आणि मुळात तुला यश कुठे सापडला. तू तर मंगळसूत्र आणण्यासाठी घरी गेली होतीस ना. आणि त्यावर लीला म्हणते की हो एजे, मात्र वाटेमध्ये माझ्यावर हल्ला झाला. आणि मग त्यानंतर ती त्या हल्ल्याबद्दल, गाडीच्या अपघाताबद्दल आणि मग यश तिला कसा सापडला याबद्दल सगळ्यांना सांगते. आणि हे सगळं काही ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. एजे तर खूपच चिडलेले असतात. लीलावर कोणी हल्ला केला असेल असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. दुर्गाला सुद्धा आश्चर्य वाटत असते. तर एजे म्हणत असतात की ज्या वेळी तुझ्यावर ती लाईट पडणार होती ना, त्याच वेळी मला जाणवलं होतं की काहीतरी गडबड आहे. मला वाटलं नव्हतं की हे सगळं अशा थराला जाईल. आणि तितक्यात पोलीसही त्या ठिकाणी येतात. एजे त्यांना विक्रांतला अटक करायला सांगतात. आणि मग ते पोलीस विक्रांतला अटक करतात आणि त्याला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात. मात्र विक्रांत म्हणतो की थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर तो एजेंना म्हणू लागतो की काय एजे, मला तर तुम्ही अटक केली, पण तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी माझ्या एकट्याच्या डोक्याने केलं आहे का? या सगळ्यामध्ये मला तुमच्याच घरातील एका व्यक्तीची साथ होती आणि तिच्याचमुळे मी हे सगळं करू शकलो. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. आजी म्हणत असतात की विक्रांत, तू खोटं बोलू नको, माझ्या कुटुंबातील कोणीच असं करू शकत नाही. तर विक्रांत म्हणत असतो, हो का? तुम्हाला काय वाटतं तुमचं कुटुंब आदर्श आहे का? तुम्हाला तुमच्या या कुटुंबाचे खरे रंग माहीत नाही. आतून पोखरले तुमचं हे कुटुंब. आणि मग त्यानंतर तो दुर्गा आणि किशोरकडे बघत म्हणतो की मला यांनीच हे सगळं करायला सांगितलं होतं. त्यामुळे सगळेजण आधी किशोरकडे बघू लागतात. किशोरही घाबरलेला असतो. पण मग त्यानंतर विक्रांत दुर्गाकडे इशारा करत म्हणतो की मला हे सगळं दुर्गा मॅडमने करायला सांगितलं. आणि ते ऐकून सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. एजंटच्या पायाखालचे तर जणू जमिनात सरकते, कारण त्यांना दुर्गाकडून अशी अपेक्षा नसते. लीलाला, रेवतीला आणि यशला सुद्धा खूप वाईट वाटते. मग त्यानंतर पोलीस विक्रांतला घेऊन जातात. तर एजे दुर्गाला विचारत असतात की दुर्गा, तू हे सगळं केलं आहेस का? आणि त्यावर दुर्गा काही उत्तर देत नाही. तर आजी म्हणत असतात की दुर्गा, मला माहीत होतं तुला लीला आवडत नाही, लीलाच्या विषयी तुझ्या मनात राग आहे, मात्र म्हणून तू या थराला जाशील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अगं, तू लीलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आणि त्यावर दुर्गा म्हणते की नाही आजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी लीलाला जीवे मारण्याचा प्रयत्न नाही केला. तिच्यावर जो हल्ला झाला त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. मला असं वाटलं होतं की मंडपामध्ये यशच्या जागी दुसराच कोणीतरी व्यक्ती आहे याचा लीलाला संशय आलाय आणि तिने गोंधळ घालू नये म्हणून मग मी ते मंगळसूत्राचं कारण सांगून तिला घरी पाठवलं. आणि ते ऐकून एजे तिला विचारतात, म्हणजे तुला माहिती होतं का की रेवतीचं लग्न यशसोबत नाही तर विक्रांतसोबत लावलं जाते? आणि त्यावर दुर्गा खाली मान घालून म्हणते की हो. आणि त्यामुळे यश तर खूपच चिडतो. तर एजे या सगळ्याचा दुर्गाला जाब विचारत असतात. आणि त्यावेळी दुर्गा म्हणत असते की एजे, मी हे सगळं ना माझ्या भावासाठी केलं. मला या मुलीचं लग्न माझ्या भावाशी होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून मला नाईलाजाने हे सगळं करावं लागलं. आणि ते ऐकून मग यश चिडून म्हणतो की अगं ताई, तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही ग? मोठी बहीण आहेस ना तू माझी, मग तुला हे सगळं करायला काहीच वाटलं नाही का? आणि मग त्यानंतर एजेसुद्धा दुर्गाला विचारतात की का केलंस तू असं दुर्गा? तर दुर्गा म्हणत असते की एजे, मी तुम्हाला सगळ्यांना किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की ही मुलगी माझ्या भावासाठी, आपल्या घरासाठी योग्य नाही आहे, पण कोणीही माझं ऐकलं नाही. आणि तुमच्यावर ना तर माझा स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास होता. माझी खात्री होती की एजे कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही, कारण तुम्ही कधीच कोणाच्या बोलण्यात येऊन निर्णय घेत नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं तेच तुम्ही करता. मात्र ज्या दिवशी तुम्ही या लीलाला घरात घेऊन आलात ना, त्याच दिवशी माझा तुमच्यावर जो विश्वास आहे ना, त्या विश्वासाला तडा गेला. तुम्ही या लीलाला कसं काही घरात आणू शकता?
आणि ती घरात आल्यानंतर तर तिला काय वाटेल याचा विचार करूनच तुम्ही सगळे निर्णय घेऊ लागला. आणि त्यावेळी लक्ष्मीसुद्धा म्हणते की दुर्गा वहिनींचं अगदी बरोबर आहे एजे, तुम्ही खरंच खूप बदललात. मात्र त्यावेळी प्रमोद म्हणतो की लक्ष्मी तू गप्प बस, तू सुद्धा दुर्गा वहिनींना सामील होतीस का? तर ती घाबरून म्हणते की नाही. मात्र तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. तर दुर्गा एजेंना म्हणत असते की मला ही रेवती कधीच माझ्या भावाची बायको म्हणून नको होती. या मुलीचं खरं रूप कसं आहे ना, फक्त ते तिच्या घरच्यांना आणि मला माहिती आहे. तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही. मात्र एजे तिच्यावर ओरडतात आणि तिला गप्प राहायला सांगतात. ते म्हणत असतात की अगं दुर्गा, तुला लाज वाटली नाही का? तो विक्रांत एक क्रिमिनल आहे. तू त्याचं आणि रेवतीचं लग्न लावून द्यायला निघाली होतीस का? जर हे लग्न झालं असतं तर रेवतीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तू याचा थोडासुद्धा विचार केला नाहीस का? आणि ते ऐकून दुर्गा गप्प बसते. मात्र मग त्यानंतर मावशी आई बोलायला सुरुवात करते. ते एजेंना म्हणत असते की एजे, या दुर्गा मॅडमने आत्तापर्यंत काय काय केलं आहे याचा तुम्हाला अंदाज देखील नाही. यांनी आमच्याच घरात येऊन आमची लायकी काढली. माझ्या मुलीला ह्या वाटेल ते बोलल्या आणि त्यामुळे माझी मुलगी तिच्या प्रेमाचा बळी देण्यासाठी निघाली. तुमच्या या सुनांना असं वाटतं की त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्या कोणाशी काही वागू शकतात. मात्र आता आम्ही हे नाही सहन करू शकत. आज माझ्या मुलीच्या आयुष्यातील इतका महत्त्वाचा दिवस होता आणि त्या दिवशी या दुर्गा मॅडमने असं कारस्थान केलं. आणि मग त्यापुढे असंही म्हणतात की दुर्गा मॅडम, तुमचा राग मी समजू शकते, पण तो विक्रांत, त्याला तुम्ही माझ्या मुलीसमोर उभं केलं. अहो तो माणूस नाही तर हैवान आहे. आणि ते ऐकून सरस्वती म्हणते की तुम्ही उगाच माझ्या दादाला काही बोलू नका. त्याने हे सगळं त्याच्या मनाने नाही केलं, त्याला करायला सांगण्यात आलं म्हणून केलं. पण आजी म्हणतात की अगं बास सरस्वती, अजून किती भावाची बाजू घेणार आहेस तू? आणि मग त्यानंतर तिचा नवरासुद्धा म्हणतो की सरू बास कर. आत्तापर्यंत मलाही विक्रांत दादाबद्दल ना वाईट वाटायचं, पण आज त्याने जे काही केलं आहे ना ते खूप चुकीचं आहे. पण सरस्वती रडतच म्हणत असते की दादाबद्दल असं नका बोलू. पण एजे तिला शांत राहायला सांगतात आणि ते दुर्गालासुद्धा म्हणतात की दुर्गा, माझा तुझ्यावर खूप विश्वास होता. असं वाटत होतं की माझ्यानंतर जर या घराला कोणी सांभाळू शकत असेल ना तर ती फक्त तू आहे. पण आजचं तुझं हे रूप बघून मला असं वाटते की मी तुला ओळखतच नाही. आणि त्यानंतर ते दुर्गाला म्हणतात की आता आधी यश आणि रेवतीचं लग्न होईल आणि त्यानंतर तू जे काही केलं आहे ना त्याबद्दल तुला शिक्षा होईल. आणि मग ते गुरुजींना लग्नाची तयारी करायला सांगतात. त्यामुळे दुर्गा खूप चिडते, पण ती काहीच करू शकत नाही. त्यानंतर मग लीला विश्वाला सांगते की तू एजेंना डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि मग त्यानंतर एजे तेथून जातात. त्यानंतर मग यश आणि रेवतीचे लग्न होते. त्यानंतर मग रेवतीची पाठवणी असते. सगळेजण बाहेर थांबलेले असतात. आई बाबा रेवतीला आणि यशला घेऊन येतात. बाबा हात जोडून एजेंना म्हणत असतात की मला आनंदाने माझ्या मुलीची पाठवणी करायची होती, पण आज जे काही घडलं त्यामुळे मला भीती वाटते. पण एजे त्यांना सांगतात की तुम्ही काळजी करू नका, रेवती त्या घरात सुखात राहील ही मी तुम्हाला खात्री देतो. आणि यशसुद्धा बाबांना सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी कधीही रेवतीची साथ सोडणार नाही. आणि हे सगळं बघून लक्ष्मी म्हणत असते की इतकं होऊन सुद्धा शेवटी यांचं लग्न झालंच. दुर्गावहिनींचा प्लॅनही फ्लॉप गेला. तर सरस्वती म्हणत असते की तुम्हाला या सगळ्याची पडली आहे का? माझा भाऊ जेलमध्ये गेला याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि ती मग लक्ष्मीवर सुद्धा चिडते. आणि मग त्यानंतर लीला एजेंना सांगते की मी सगळ्यात आधी घरी जाते, गृहप्रवेशाची तयारी करते आणि मग तुम्ही सगळेजण रेवूला घेऊन या. मात्र एजे म्हणतात की थांब लीला, त्याआधी दुर्गाने जे काही केलं आहे ना त्याबद्दल तिला शिक्षा होणार. आणि ते ऐकून दुर्गा चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.